Good morning, students. In the first lecture, we studied the meaning and definition of statistics. Today, we are going to learn scope of statistics. विद्यार्थ्यांनो, पहिल्या तासिकेमध्ये आपण सांख्यिकी म्हणजे काय, सांख्यिकीचा अर्थ आणि व्याख्या अभ्यासल्या आहेत. आजच्या या तासिकेमध्ये सांख्यिकीची व्याप्ती आपल्याला विचारात घ्यायची आहे. आज आपण पाहतो कोणतेही क्षेत्र असेल किंवा प्रत्येक क्षेत्रामध्येच सांख्यिकीचा वापर हा फार मोठ्या प्रमाणात होत आहे. किंबहुना आजच्या आधुनिक काळात व्यापारविषयक निर्णय घेण्यासाठी किंवा कोणत्याही समस्या सोडवण्यासाठी सांख्यिकी अत्यंत महत्त्वाचं भूमिका निभावते. सांख्यिकीचे आपला व्याप्ती पाहत असताना आपल्याला काही मुद्द्यांच्या साहाय्याने विचारात घ्यावं लागेल. स्कोप ऑफ स्टॅटिस्टिक्स इज going to learn with the help of 10 points. So begin with the first point, that is statistics and planning. Statistics is indispensable into planning in the modern age, which is termed as the age of planning. Almost all over the world, the government are restoring to planning for economic development. या ठिकाणी आपण पहिला मुद्दा विचारात घ्यायचा व्यक्तीचा, तो आहे सांख्यिकी आणि नियोजन किंवा आकडेवारी आणि नियोजन. आधुनिक युगात नियोजनात अपरिहार्य आकडेवारी, ज्याला नियोजन करण्याचे वय असं म्हटलं जातं. जगभरातील जवळपास कोणतंही सरकार आर्थिक विकासासाठी नियोजन करण्यासाठी ते पुन्हा संग्रहित आहेत. देन सेकंड पॉइंट इज स्टॅटिस्टिक्स अँड इकॉनॉमिक्स. स्टॅटिस्टिकल डेटा अँड टेक्निक्स ऑफ स्टॅटिस्टिकल ॲनालिसिस हॅव टू immensely useful involving economical problem such as wages, price, time series analysis, demand analysis. दुसरा मुद्दा आपला या ठिकाणी विचारात घ्यायचा आहे सांख्यिकी आणि अर्थशास्त्र. सांख्यिकीय माहिती आणि सांख्यिकीय विश्लेषणाची तंत्रे आर्थिक अडचणीत सामील होण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरतात. जसे मजुरी, किंमत, वेळ मालिका विश्लेषण, मागणी विश्लेषण. देन थर्ड पॉइंट इज स्टॅटिस्टिक्स अँड बिझनेस. स्टॅटिस्टिक्स इज अन irresponsible tool of production control. Business executives are relying more and more on statistical techniques for studying the much and desire of the valued customers. तिसरा मुद्दा आपल्या या ठिकाणी विचारात घ्यायचा आहे, तो आहे सांख्यिकी आणि व्यवसाय. उत्पादन नियंत्रणासाठी सांख्यिकी एक बेजबाबदार किंवा जबाबदार नसलेलं साधन आहे. व्यवसाय कार्यकारी मूल्यवान ग्राहकांच्या अधिक आणि इच्छेचा अभ्यास करण्यासाठी सांख्यिकी तंत्रावर अधिकाधिक अवलंबून असतात. देन फोर्थ पॉइंट इज इन नॅचरल अँड सोशल सायन्सेस. It plays a vital role in almost all the natural and social sciences. Statistical methods are commonly used for analyzing the experiments results, testing their significance in biology, physics, chemistry, mathematics, methodology, research chambers of commerce,
sociology, business, public administration, communication and information technology etc. या ठिकाणी चौथा मुद्दा विचारात घ्यायचा आहे आपल्याला नैसर्गिक आणि सामाजिक शास्त्रे. यामध्ये आपण वेगवेगळ्या शास्त्रामध्ये महत्त्वाची भूमिका या ठिकाणी आपला पाहायला मिळते. जसं आपण जीवशास्त्र असेल, भौतिकशास्त्र असेल, रसायनशास्त्र असेल, गणित असेल किंवा सार्वजनिक प्रशासन, संप्रेषण आणि माहिती तंत्रज्ञानातील चेंबर्स ऑफ कॉमर्स, समाजशास्त्रातील त्यांचे महत्त्व तपासण्यासाठी, प्रयोग परीक्षेच्या विश्लेषणासाठी जवळजवळ सर्व नैसर्गिक आणि सामाजिक विज्ञान सांख्यिकी पद्धती वापरल्या जातात. देन फिफ्थ, statistics and mathematics. Statistics are intimately related. Recent advancements in statistical technique are the outcome of wide application of mathematics. या पाचव्या मुद्द्यामध्ये आपला विचार घ्यायचा आहे सांख्यिकी आणि गणित. तसं पाहिलं तर सांख्यिकी आणि गणित यांचा खूप जवळचा संबंध आहे, कारण या दोन्ही विषयात अंक आपल्याला पाहायला मिळतात किंवा अंक आणि सूत्राचा अवलंब केला जातो. सांख्यिकीमध्ये ज्यावेळेस आपण कॅल्क्युलेशन करतो किंवा गणन करतो त्यासाठी जी सूत्र उपयोगी पडतात त्यासाठी फार महत्त्वाचा उपयोग होतो. आकडेवारी ही जवळपास संबंधित आहे. आकडेवारी तंत्रात अलीकडील प्रगत म्हणजे गणिताच्या विस्तृत अनुप्रयोगांचे परिमाण या ठिकाणी पाहायला मिळतात. देन सिक्स्थ, स्टॅटिस्टिक्स अँड मॉडर्न सायन्स. In medical science, the statistical tools for collection, presentation and analysis of observed facts relating to causes and incidence of diseases and the result of application various drugs and medicine are of great importance. या ठिकाणी सहावा मुद्दा आपला विचारात घ्यायचा आहे तो आहे सांख्यिकी आणि आधुनिक विज्ञान. वैद्यकीय शास्त्रामध्ये रोगाची कारणे, घटनांशी संबंधित निरीक्षणासंबंधी तथ्यांचे संग्रहण, सादरीकरण आणि विश्लेषणाची सांख्यिकीय साधने आणि विविध औषधे आणि औषधाचा उपयोग या परिणामी महत्त्व आहे. देन नेक्स्ट, सेवन्थ पॉइंट इज in state management or administration. Statistics is essential for a country. Different policies of the government are based on statistics. Statistical data are now widely used in taking all administrative decisions. It helps in estimating the expected expenditures and revenue from different sources. So, statistics are the eyes of administration of the state. या ठिकाणी आपण सातवा मुद्दा विचारात घ्यायचा आहे तो आहे प्रशासनामध्ये सांख्यिकी किंवा व्यवस्थापनामध्ये सांख्यिकी. आकडेवारीशिवाय कार्यक्षम प्रशासन समजू शकत नाही. सैनिकी आणि वित्तीय धोरणांच्या संदर्भात माहिती गोळा करण्यासाठी आकडेवारीच्या उत्पत्तीच्या काळापासून आकडेवारीचा वापर केला जातो किंवा उपयोग केला जातो. राज्य लोकांच्या विविध पैलूवर मोठ्या प्रमाणात आकडेवारी गोळा करते आणि त्याद्वारे लोकांच्या हितासाठी वेगवेगळी धोरणे आखली जातात. देन एट्थ पॉइंट इज स्टॅटिस्टिक्स अँड गव्हर्नमेंट. द फंक्शन ऑफ गव्हर्नमेंट are more varied and complex. Various departments in the state are required to collect and record statistical data in a systematic manner for an effective administration. Data pertaining to various fields, namely population, natural resources, production,
both agricultural and industrial, finance, trade, exports and imports, etc., are the most fundamental requirements of the state for its administration. या ठिकाणी आपण सांख्यिकी आणि शासन याचा विचार करायचा आहे. राज्यातील शासनाच्या किंवा अधिक वैविध्यपूर्ण आणि गुंतागुंतीच्या विविध चरणांच्या कामासाठी सांख्यिकीय माहिती एक पद्धतशीरपणे गोळा करणे आणि त्याची नोंदणी करणे आवश्यक आहे. एका प्रभावी क्षेत्राशी संबंधित प्रभावी प्रशासकीय आकडेवारीसाठी लोकसंख्येची नैसर्गिक संसाधने, उत्पादन, कृषी आणि औद्योगिक वित्त व्यापार, निर्यात आणि त्याच्या प्रशासनासाठी आयात ही राज्यातील सर्वात मूलभूत आवश्यकता आहे. देन नेक्स्ट पॉइंट इज अकाउंटिंग अँड ऑडिटिंग. अकाउंटिंग इज इम्पॉसिबल विदाउट exactness. The correction of the values of current assets is made on the basis of the purchasing power of money or the current value of it. In auditing, sampling techniques are commonly used. An auditor determines the sample size of the book to be audited on the basis of year. या ठिकाणी लेखाकर्म आणि अंकेक्षण हा मुद्दा विचारात आपला घ्यायचा आहे. लेखाकर्मामध्ये अचूकता असणं आवश्यकच आहे किंवा लेखा अचूकतेशिवाय अशक्य आहे असं म्हणलं तरी वावगं होणार नाही. सध्याच्या प्रयत्नांच्या मूल्यांची अचूकता ऑडिट करण्याच्या नमुन्यांच्या तंत्रात माहिती तंत्रज्ञानाच्या वर्तमान मूल्यासाठी पैशांच्या खरेदी शक्तीच्या आधारे केली जाते, ज्या योगे लेखा पुस्तकांचे अंकेक्षण केले जाण्यासाठी नमुना आकार निश्चित करण्यासाठी केला जातो त्रुटीच्या आधारे. देन द लास्ट पॉइंट इज स्टॅटिस्टिक्स इन रिसर्च. Statistical methods are extensively used in every type of research work, whether it is agriculture, health, or social science. The statistics help in carrying out different types of researchers. या ठिकाणी आपला शेवटचा मुद्दा विचारात घ्यायचा आहे तो म्हणजे संशोधनामध्ये सांख्यिकी. कोणत्याही प्रकारचं संशोधन असेल किंवा कोणत्याही प्रकारचं संशोधन करायचं असेल तर प्रत्येक प्रकारच्या संशोधन कार्यात सांख्यिकी पद्धती मोठ्या प्रमाणात वापरले जातात. जसे आपण कृषी क्षेत्र असेल, आरोग्य आणि सामाजिक विज्ञान असेल, आकडेवारी विविध प्रकारचे संशोधन करण्यास मदत करते. शेतीमध्ये सुद्धा किंवा कोणतेही क्षेत्र विविध प्रकारचे बियाणे असतील, खते इत्यादी पिकांचे उत्पादन योग्य सांख्यिकीय साधनांच्या मदतीने तपासले जाऊ शकते. या ठिकाणी आपण 10 मुद्द्यांचा आपण अभ्यास केला आहे. या ठिकाणी या संशोधनामध्ये जर विचार करायचा असेल तर सांख्यिकी संशोधन विचार करत असताना आपल्याला कोणतंही संशोधन विचारात घ्या, भूतकालीन, वर्तमानकालीन किंवा भविष्यकालीन आकडेवारीची आणि तिच्या वर्गीकरणाची व विश्लेषणाची नितांत गरज असते. संशोधकाला ही जी माहिती आहे ती सांख्यिकीच्या विविध पद्धतीच्या उपयोगामुळे प्राप्त होते. सांख्यिकीच्या मदतीशिवाय कोणतेच संशोधन पूर्ण होऊ शकत नाही. म्हणून संशोधकाला सांख्यिकीचे ज्ञान असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या ठिकाणी आपण हे 10 मुद्दे व्याप्तीच्या अनुषंगाने आपण विचारात घेतले आहेत. म्हणजे आजच्या काळामध्ये किंवा आधुनिक काळात सांख्यिकीशिवाय कुठलंही शास्त्र असेल किंवा कुठलंही विज्ञान असेल त्याला सांख्यिकीशिवाय पर्याय नाही. मग ते सामाजिक शास्त्र असेल, विज्ञान असेल, अर्थशास्त्र असेल किंवा प्रत्येक क्षेत्रामध्येच
या सांख्यिकीचा वापर खूप मोठ्या प्रमाणात होत आहे, म्हणून सांख्यिकीची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे हे आपण 10 मुद्द्यांच्या साहाय्यानं अभ्यासला आहे. यानंतरचा आपण भाग जो आहे तो पुढच्या तासिकेमध्ये पाहणार आहोत. धन्यवाद.